लग्नाचा सीझन सुरू झालाय जो अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये मी खूप एन्जॉय करते. खूप मज्जा येते मला. ॲक्च्युली मी ठरवलं होतं की मी अजिंक्यचा लुक बघणार नाही, मी डिरेक्टली सीनमध्ये बघणार. राजवीर आणि मयुरीने प्रेमात खूप खस्ता खाल्लायत. म्हणजे कसं बसं प्रयत्न करत इथपर्यंत प्रेम आलंय, लग्नापर्यंत पोहोचलोय आम्ही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच अबोल प्रीतीची अजब कहाणी. आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती नायिका म्हणजेच मयुरी. कशी आहेस? मी खूप छान. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप नमस्कार. मी जान्हवी प्रमोद तांबट, तुमची सगळ्यांचीच लाडकी मयुरी आणि भाऊसाहेब. वाव, इतकं गोड इंट्रोडक्शन फार कमी कलाकार देतात, पण थँक्यू सो मच. आणि खूप छान दिसते, नवरीच्या गेटअपमध्ये आहेस, म्हणजे कुठल्या गोष्टीचं कौतुक करू नये असं होतंय. सो तुला पर्सनली किती आवडला हा लुक? मला प्रचंड आवडला आहे. आणि लग्नाचा सीझन सुरू झाला आहे जो अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये मी खूप एन्जॉय करते. खूप मज्जा येते मला. म्हणजे लिटरली आमचं 6:30 वाजल्यापासून म्हणजे सकाळची शिफ्ट लागते, कधी कधी लेट पॅकअप होतोय, पण कुठेच असं होत नाही आहे रात्री की कंटाळा आला आहे, बॉडी थकते आहे, पण मज्जा येते सगळ्यांनाच काम करायला एकत्र. आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. मी लग्नासाठी अशी छान रेडी झाली आणि आमचे जे कॉस्ट्युम्स डिपार्टमेंट आहे, हेअर डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट इतकं सुंदर तयार केलं त्या सगळ्यांनी, मला तुम्ही बघतच आहात. अगदीच. आणि मयुरीचा हा कॉन्फिडन्स किंवा ही जी काही भूमिका आहे ती मी सुरुवातीपासून बघते, तीच एक्साइटमेंट लेवल आहे. आणि इतकं ग्रॅटिट्यूड असणं ही खूप कमी लोकांना जमतं. पण ना, आत्ता नवरीच्या गेटअपमध्ये साधारणतः कितव्यांदा तयार झाली आहेस या शूटिंग दरम्यान? आत्ता पहिल्यांदाच रेडी झाली आहे, पण या अगोदर मी भाऊसाहेब होते. सो सकाळी भाऊसाहेब होते आणि आत्ता नवरीच्या गेटअपमध्ये रेडी झाली आहे. तर मे बी माहीत नाही उद्यासुद्धा असणार आहे शूट. सर कसं शफल होतं आहे लुक. तू अजिंक्यचा लुक पाहिलास का आणि त्याला कॉम्प्लिमेंट वगैरे दिलीस? हो, मी पाहिला. म्हणजे ॲक्च्युली मी ठरवलं होतं की मी अजिंक्यचा लुक बघणार नाही, मी डिरेक्टली सीनमध्ये बघणार, म्हणजे रिॲक्शन पण तेवढी नॅचरल येईल. पण ब्रेकमध्ये तो माझ्या डायरेक्टली समोरच आला. सो वाज वाव, तू खूपच गोड दिसतोयस. तू खरंच खूप गोड दिसतोय. त्याला कोणाची नजर लागू नये आज. खरंच इतका सुंदर. आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटने आम्हाला इतकं सुंदर मॅचिंग केलं आहे. इवन प्रत्येक आमच्या म्हणजे संगीतमध्ये पण हळदीमध्ये पण दोघांचे लुक पण कॉन्ट्रास्ट पण होते, पण ते इतके सुंदर आणि मॅच झाले होते. आणि आज तर आम्ही कम्प्लीट मॅच होतो. अगदीच. म्हणा, नवरी म्हटल्यावर ज्वेलरी, कपडे वगैरे सगळं आलंच, पण एक गोष्ट जी मला खूप आवडली आहे ते म्हणजे तुझा हा शेला आणि त्यावर असलेली ती अक्षरं, किंवा आपल्याकडे जे म्हणतात सौभाग्यवती भाऊ. एक्झॅक्टली. छान तुला आवडलं? खूप ऑनेस्टली सुरुवातीला मला जेव्हा साडी मी पाहिली फक्त नुसती, तेव्हा असं माझं झालं की मी हा कलर युजली स्वतः कधी यूज नाही करत पर्सनल लाईफमध्ये. सो माझं झालं की बापरे, हा कितपत सूट करेल असं झालं मला. बट आर कॉस्ट्युम डिझायनर साईड की नाही, जस्ट ट्रस्ट मी. मला आय ऑनेस्टली ट्रस्ट यू कम्प्लिटली. आणि आत्ता तुम्ही बघतायत हा कलर मला सूट करतोय. सो हा कलर आणि हा शेला मी आज पाहिला. मी तेव्हा शेला पाहिला नव्हता आणि इतकं सुंदर लिहिलं आहे त्यावर. ज्यांची कोणाची संकल्पना आहे ही, त्यांनासुद्धा हॅट्स ऑफ. आणि इतका सुंदर पद्धतीने विणला आहे तो, म्हणजे खूपच कमाल. मला खूप आवडला आहे. आता तयार झाली असं सगळ्यात पहिला फोटो कुणाला पाठवणार आहेस? फोटो पाठवायची इच्छा आहे मला आईला, पण माझेच कुठलेच लुक मी तिला रिव्हील नाही केलेत. तिला म्हटलं आहे की डिरेक्टली टी व्हीवरच बघ. सो पहिला जर मी दाखवेन तर ऑब्व्हियसली आईलाच दाखवेन, आईला आणि आजीला. अगदी. त्यांना इतके छान दागिने आहेत, त्यातला तुला कोणता जास्त आवडला आहे? ऑनेस्टली मला सगळे आवडलेत, कारण हे पण खूप गळ्यासरशी गोड दिसतंय, त्यामुळे गळ्याला आणखी छान म्हणतो ना आपण, छान दिसतोय. हे पण खूप सुंदर आहे. बांगड्या तर आपण सौभाग्याचं लेणंच आहे हिरव्या बांगड्या म्हटल्यावर. सो त्या पण खूप गोड दिसत आहेत. आणि येस, राजवीरने घातलेली मला रिंग साखरपुड्याच्या दिवशी, ती आत्ता नाही आहे, बट त्याच्याने अजून छान दिसणार आहे माझा हात. अगदीच. आय गेस तुझं फेअर स्किन टोन असल्यामुळे तुला बरोबर सगळं तसंच्या तसं दिलेलं आहे. पण हे सगळं एकीकडे आणि मालिका एकीकडे. सो लग्न होतं आहे, पण ते निर्विघ्नपणे खरंच पार पडणार आहे की खूप खस्ता खाल्ल्यात तशा पुन्हा काहीतरी होणार आहे? राजवीर आणि मयुरीने प्रेमात खूप खस्ता खाल्ल्या आहेत. म्हणजे कसं बसं प्रयत्न करत इथपर्यंत प्रेम आलं आहे, लग्नापर्यंत पोहोचलो आहे आम्ही. आणि ऑब्व्हियसली लग्न सोहळा खूप छानच पार पडणार आहे. पण आता हा पण मी का बोलते हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आत्ताच लागली असेल, मला मान्य आहे. पण मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार आहे, कारण लग्न होणार आहे खूप छान पद्धतीने. पण
ट्विस्ट अँड टर्न्स तर पाहिजेतच ना, तुम्हाला मज्जा कशी येणार त्याशिवाय. अगदी मालिका म्हटल्यावर पण हा आलाच. पण समजा तुला तुझ्या डिझायनरकडे यापैकी एखादा दागिना घेऊन जायचा असेल, तुझ्याकडे ठेवायचा असेल, तर तू यातला कोणता दागिना मागशील किंवा चूज करशील? मी हे ऑलमोस्ट हे इयरिंग्स आणि चोकर आणि हे दिस मला सगळंच आवडलं. आणि स्पेशली नथ इतकी सुंदर दिली आहे तिने मला. म्हणजे मोठ्या नथ पण होत्या, पण ही किती गोड सुंदर साजेशी, चेहरा छोटा असल्यामुळे त्याला ती खूप छान सूट झाली. असं अगदीच. आणि आय गेस नथेपेक्षा बाकीचे मोठे असल्यामुळे पण ते असावं. एक्झॅक्टली. पण पर्सनल आयुष्यात मयुरी जान्हवीला किती आवड आहे नटण्याची किंवा सजण्याची? खूप. मला नटण्याची खूप आवड आहे. फक्त कधी जेव्हा आपण छान अटायर घालतो, तर साडी जेव्हा आपण किंवा एखादे छान ड्रेस फंक्शनला जातो, सो तेव्हा आपलं असतंच ना. तर मग तेव्हा माझं असं की जर नटते तर मग प्रॉपरच नटणार, मग अगदी नेल आर्ट वगैरे पासून सगळं व्यवस्थित. सो मला नटायची खूप आवड आहे, जान्हवीला सुद्धा. वाव, अगदीच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेला खूप सपोर्ट दिला आहे, खूप प्रेम दिलं आहे. डे 1पासून आपण सगळे एकत्र आहोत. इवन तुम्हीसुद्धा आपले इंटरव्ह्यूज मालिका चालू होण्याच्या अगोदर. तर तुमचं सगळ्यांचं मीडियाचंही प्रेम भरभरून आहे, तर ते प्रेम असंच राहू द्यात. आणि अर्थात राजवीर आणि मयुरीचा इतके खस्ता खाल्लेला हा जो प्रवास आहे प्रेमाचा, तो आता पूर्ण होतो आहे, तो कुठेतरी पूर्णत्वाला जातो आहे. सो तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी आत्तापर्यंत दिलेली ही जी साथ आणि प्रेम आहे ते असंच राहू द्यात. आणि विसरू नका, सोनी मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता अबोल प्रीतीची अजब कहाणी ही सिरियल बघण्यासाठी. आणि अर्थात संगीत आहे, हळद आहे, लग्न सोहळा आहे, पुढचे काही विधी आहेत आणि संगीतमध्ये परफॉर्मन्स तर खूप सुंदर पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सोनी मराठी बघा आणि आपल्या मालिकेला खूप प्रेम द्या. अगदीच. म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न झाला तो म्हणजे अजिंक्यने मगाशी खूप छान उखाणा घेतला तुझ्यासाठी. पण तुझं असं काही ठरलंय का किंवा काही प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे का? नाही, ॲक्च्युली पटकन डोक्यातच नाही आलं उखाणाचा विषय. पण उखाणा नाही येत म्हणजे मी बघेन आणि देन आय स्पीक. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.